अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या एका बातमीनं अक्षरशः भूकंप आणलाय. एका माजी महापौरांवर इतके गंभीर आरोप झालेत की ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल. नोकरीच्या आमिषापासून सुरू झालेलं हे प्रकरण थेट ब्लॅकमेलिंगपर्यंत पोहोचलंय. चला आपण हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. बघा, राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होतच असतात. हे काही नवीन नाही. पण जेव्हा एखाद्या माजी महापौरांसारख्या मोठ्या पदावर राहिलेल्या व्यक्तीवर इतके गंभीर आरोप लागतात तेव्हा संपूर्ण राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघतं. आणि अहिल्यानगरमध्ये सध्या अगदी तसंच काहीसं घडलंय. हे जे शब्द आहेत ना, हे थेट पोलीस तक्रारीमधले आहेत. यातून या आरोपांमागची गंभीरता आणि वेदना आपल्या लक्षात येते. खरं तर हे एकच वाक्य या संपूर्ण प्रकरणाचं विदारक चित्र आपल्यासमोर उभं करतं. आता कुठल्याही प्रकरणामध्ये दोन बाजू असतातच. तर या केसमध्ये नक्की कोण कोण सामील आहे आणि नेमके आरोप काय आहेत हे आधी नीट समजून घेऊया. तर बघा, या प्रकरणाच्या एका बाजूला आहेत अभिषेक कळमकर, एक मोठं राजकीय नाव, माजी महापौर. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक 25 वर्षांची तरुणी जी फक्त एका नोकरीच्या शोधात होती. तक्रारीनुसार सत्तेचं पद आणि गरज याच विषमतेतून या सगळ्याची सुरुवात झाली. म्हणजे हे प्रकरण फक्त अत्याचारापुरतं मर्यादित नाही आहे. तक्रारीनुसार याची सुरुवातच झाली आहे विश्वासाच्या गैरवापरातून. आणि त्यासाठी निमित्त ठरलं ते म्हणजे नोकरीचा आमिष. एका तरुणीच्या गरजेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. तर सगळी सुरुवात कशी झाली? साधारण 3 महिन्यांपूर्वी पीडित तरुणीने सोशल मीडियावर संपर्क साधला. त्यानंतर काही दिवसांतच प्रत्यक्ष भेट झाली आणि तिथेच MIDCतल्या शाळेत नोकरीचं आश्वासन दिलं गेलं. वर्करनी पाहिलं तर सगळं अगदी नॉर्मल वाटतंय, नाही का? पण तक्रारीनुसार नोकरीचं हे आश्वासन फक्त एक सुरुवात होती. यानंतर जे घडलं ते खूपच गंभीर आहे. प्रकरण नोकरीवरून थेट अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या दिशेने गेलं असं फिर्यादीत म्हटलंय. FIR मधले तपशील तर आणखीनच धक्कादायक आहेत. आरोपानुसार हे सगळं नगर आणि शिरूरचा लॉजवर घडलं, तेही शाळेतल्या नोकरीच्या बहाण्याने. इतकंच नाही तर तरुणीला व्हिडिओ कॉल करायला भाग पाडून तिला कपडे काढायला लावल्याचा अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलाय. आणि प्रकरण इथेच थांबत नाही. तक्रारीत असंही म्हटलंय की या सगळ्या प्रकाराचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं गेलं आणि मग तेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग सुरू झालं. याच धमक्यांच्या जोरावर हा अत्याचार पुढे सुरूच राहिला असं फिर्यादीत स्पष्टपणे म्हटलेलं आहे. अखेरीस पीडित तरुणीने हिंमत दाखवून पोलिसात धाव घेतली. पण तिने तक्रार दाखल करताच या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला. तर तक्रार दाखल झाल्यावर पुढे काय झालं? तरुणीने पोलिसांना पुरावे दिले. पोलिसांनी त्या आधारे कारवाई सुरू केली. पण पोलीस जेव्हा कळमकरांपर्यंत पोहोचले तेव्हा ते तिथून गायब होते आणि तेव्हापासून ते फरार घोषित करण्यात आले आहेत. पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. साहजिक आहे, शहराचा एक माजी महापौर आणि त्यांच्यावर इतके गंभीर आरोप, त्यातही ते फरार. या सगळ्यामुळे अहिल्यानगरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसलाय. आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न उरतो तो हा की इतके गंभीर आरोप झाल्यानंतर आणि फरार घोषित झाल्यावर अभिषेक कळमकर यांच्या राजकीय कारकिर्दीचं पुढे काय होणार? याचं उत्तर तर आता येणारा काळच देईल.